बीजेपी के विधायक प्रशांत ठाकुर ने आश्वासन दिया कि हम चुनावी घोषणा पत्र में बताए गए कार्यों को अगले 5 साल में पूरा करेंगे। आज पनवेल में महागठबंधन की संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस हुई। इस मौके पर विधायक ठाकुर ने अपनी भूमिका प्रस्तुत की। इस मौके पर विधायक प्रशांत ठाकुर ने विरोधियों की जमकर आलोचना करते हुए विकास का विजन पेश किया। भारतीय जनता पार्टी इसकी आलोचना कर रही है क्योंकि उसने मतदाताओं को सीधा बांड लिखा है कि यदि पनवेल नगर निगम चुनाव में महाविकास अघाड़ी सीधे पनवेल नगर निगम में सत्ता में आती है तो वो नगर पालिका के द्वारा लगाए गए कर को रद्द कर देंगे और लंबित कार्यों को जल्द पूरा करेंगे। ऐसे लिखने से काम नहीं चलता। समझौते इसलिए हो रहे हैं क्योंकि हार दिख रही है, फिर भी जीतेंगे नहीं। विधायक प्रशांत ठाकुर ने कहा कि हारने के बाद दोबारा ईवीएम मशीन पर आएंगे। विधायक ठाकुर ने ये भी कहा कि हम घोषणा पत्र में बताए गए कामों को अगले 5 साल में पूरा करेंगे। प्रयत्न केला। एका अर्थानं त्यांनी असं दाखवलं प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर हेच महापालिका चालवत आहेत। तर मला आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं लागेल की परेश ठाकूर सभागृह नेते होते, भाजपचा आमदारांच्या नातेवाईकाला तिकीट न देण्याचा निर्णय, आणि तोही निर्णय कसा होता, पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर त्याला तिकीट द्यायचं नाही। आधी जे राजकारणात आहेत मुंबई पासून तुम्ही आपण पहा की त्यांना मात्र तिकीट त्या ठिकाणी मुंबई पासून अन्य ठिकाणी दिली गेली, जे आधीपासून राजकारण होते। पण आमदार आता झाला 1 वर्षापूर्वी आणि लगेच घरातल्या कुटुंबियांना त्या ठिकाणी सांगतोय, असं घडता कामा नये। यासाठी माननीय या सभागृह नेते माजी परेश ठाकूर यांनी आधीच निर्णय घेतला, मी निवडणूक लढवणार नाही, आणि परेश ठाकूरांनी निवडणूक लढवलेली नाही। त्यामुळे आमच्यावरती जे आरोप करतायत त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावं की आपण कशा पद्धतीचे आरोप करतोय। आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला त्यांच्या बॅनरवरती ज्यांचे फोटो आहेत ते गेली 4.5 वर्ष एक बँक कर्नाळा बँक ही बुडवल्याबद्दल ते तुरुंगात आहे, आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्यामुळे ठेवीदारांना मिळाले। ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक एक करत ते त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले। आमच्याकडची संख्या 51 होती, ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची 65 झाली। विजय खानावकर महायुतीचे आमचे राष्ट्रवादीचे 66 झाले। म्हणजे ते आमच्यावर आरोप करतात, पण त्यांनी स्वतःचा जरा अंतरंगामध्ये झाकून लोकांवर बघावं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनाधारही सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी सुटले। आज आमच्या बरोबर त्यांच्यातले निवडून आलेले सहकारी आमच्या बरोबर का आले, याचं कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता। ती जनता या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगत होती, तुम्ही यांची साथ सोडा, नाहीतर हळूहळू तुम्ही सुद्धा लोकांच्या मधून बाद व्हाल। आणि त्यामुळे योग्य वेळी त्या आमच्या सहकार्यांनी निर्णय घेतला आणि ते आमच्या बरोबर आले। मला वाटतं की हे एवढंच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे।